हॅलो. नमस्कार, बोला ना. द महाराष्ट्र न्यूज चॅनलचा संपादक बोलतोय महेंद्र लोट आणि महासेना क्रांतिकारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस. हो, बोला. तर ते आंबोली आडगाव या गावातल्या त्या प्रांजल गोपाळे या मुलीची जी घटना झाली होती सर्पदंश झाल्यामुळे त्या मुलीचा म्हणजे मृत्यू झाला आहे, त्या संदर्भात काय अपडेट वगैरे काय झालं विषय? अपडेट असं आहे सर की ते फोन करून मी चौकशी वगैरे केली. तर ते आडगाव येथील तर प्रांजल तुकाराम गोपाळे ह्या मुलीला काही सकाळी सर्पदंश झाला होता. तुम्ही कुठं असं म्हणजे तुमच्याकडे काय कोणता चार्जेस आहे, काय चार्जेस आहे? टीएचचा चार्ज आहे माझ्याकडे. कुठला? टीएचचा सर, तालुका आर्वातीगर खेडचा. ओके. हां, तर काय जे आता तुमच्या ज्या तेजस्विनी मॅडमला फोन केला म्हणजे आमची काही चुकी नाहीये. हो का, नातेवाईक जो आरोप करतायत तिकडे दुर्लक्ष करून काही उपयोग नाहीये. आज एवढं 4 गावातली लोक विरोधात उतरले, ती लोक पण नालायक आहेत अशातला भाग मी समजत नाहीये. काय दोन्ही हाताने टाळी वाजत नाही अशातला भाग नाही. फक्त काय विषय तो हे करा, कारण उद्यापासून हे आमदार असतील, अमोल कोल्हे साहेब खासदार असतील, यांना लाईन वरती घेऊन मी एका न्यूज चॅनलचा संपादक आहे. मी काय रेकॉर्डिंग करणार, मग तुमची न्यूज लावणार. मी उद्यापासून ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं मी स्वतः लागणार आहे. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना, या सगळ्या नेते लोकांना लाईन वरती घेऊनच तुम्हाला सगळ्यांना विचारलं जाणार आहे. ओके. तुमचे अधिकारी सांगतात, तेजस्विनी मॅडम दवाखान्याचे अधिकारी जे आहेत ते सांगतात आमच्या याच्यामध्ये चुकी नाही. मग चुकी कोणाची? त्या मुलीला साप चावला हे त्या मुलीची चुकी आहे का तुमचे अधिकारी लोक हे तिच्यावरती उपचार करत होते, 7 तास उपचार करून ती मुलगी एक्सपायर झाली म्हणून तुमची चुकी आहे? नक्की चुकी आहे कोणाची? कळू शकेल मला? रेकॉर्डिंग साहेब आता पण चालू आहे. अहो, तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता. हा, नक्की चुकी आहे कोणाची ते मला सांगा. याच्या पाठीमागं नक्की नेमकं कारण काय आहे ते मला सांगा. ती मुलगी उशिरा आली, त्या नातेवाईकांनी त्या मुलीला उशिरा आणली, किती वाजता आणली, त्याच्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्यांनी किती तास तिच्यावरती उपचार केले तेही सांगा मला. कारण मी आज फोनवरती विचारतोय, उद्या किंवा परवा मी स्वतः तुम्हाला तिथे येऊन विचारणार आहे. कारण तुमच्या दवाखान्यापेक्षा, तुमच्या स्वतःच्या जीवापेक्षा, तुमच्यापेक्षा मला त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे? बरोबर. हा, तर मग मला सांगा याच्यामध्ये चुकी कोणाची? ती मुलगी एक्सपायर्ड तर झाली. हो हो. हा, त्याच्यामध्ये चुकी कोणाची? त्या मुलीची आहे का त्या मुलीच्या नातेवाईकांची आहे का तुमची स्वतःची चुकी आहे ते सांगा मला. नाही, तसं चुकी नाही सांगता येणार कोणाची तर. कारण की सकाळी तिला काही सकाळी 9च्या दरम्यान काहीतरी सर्पदंश झालेलं कळलं. 8:30 वाजता चांडोलीमध्ये तिला उपस्थित केलेली आहे. म्हणजे सर्पदंश जरी लवकर झाला असला तर 8:30 वाजता तुमच्याजवळ आलेली आहे. आणि 7 नातेवाईकांच्या स्टेटमेंटनुसार तुमच्या दवाखान्यामध्ये ती 7 तास तुमच्याकडे होती. नाही, तर चांडोलीला तिथं कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेली नाही ती पेशंट. तुमच्याकडं हा, बरं, नसू दे, ऐकून घ्या, नसू द्या. पाईट दवाखान्यामध्ये तिच्याकडे समजा फर्स्ट टाइम तिच्याकडे पाईटवरती उपचार झाले, पाईटमध्ये तिच्या उपचार न झाल्यामुळे त्यांनी तुम्हाला चांडोलीमध्ये पाठवली. बरोबर आहे? चांडोलीमध्ये तिच्यावरती सर्पदंशाची लस उपलब्ध होती का तुमच्या दवाखान्यामध्ये? नाही, सगळीकडे लस अवेलेबल आहे. मग नेमकं मृत्यूचं कारण काय आहे ते मला कळू शकेल? त्यांनी त्या मुलीचं मृत्यूचं कारण मला समजू शकेल? मृत्यूचं आता कसं, ते मृत्यूचं स्नेक बाईटच आहे ना ते कारण. आता सध्या तर काही सांगायचं नाही. नक्की सांगा. नाही, स्नेक बाईट आहे आणि कसं ती स्लिम असल्यामुळे कसं स्लिम त्याची बॉडी वेटच्या नुसार असा अंदाज आहे की त्या सापाचा डोस जास्त असेल इथं, म्हणजे विषारी साप असल्यामुळे तिथं झालं असं. अहो, असल्यामुळं तसल्यामुळं ते नका सांगू मला. तुम्ही जे तुमच्या अधिकाऱ्यांनी जे तुमच्या डॉक्टरांनी जे उपचार केले त्यातून त्या रिपोर्टवरती जे तुमच्याकडे आलं, रिपोर्ट तर तुमच्याकडे असेल, त्या रिपोर्टनुसार मला सांगा. अंदाजे सांगू नका. नसं माहिती तर नाही म्हणून सांगा मला. नाही, आता तेच रिपोर्ट आहे ना. त्यांनी आता कसं तिथून हॉस्पिटल आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे केली, त्यांना सलाईन वगैरे लावलं आणि ते सापाची लस देऊन
सापाची लस दिली पेशंटला, सलाईन वाटते, त्यांना इंजेक्शन वगैरे देऊन 108च्या गाडीने तिला आयसीयूची गरज असल्यामुळे तिला पुढे रेफर करण्यात आलं पुण्याला. तुमच्याकडे ऑक्सिजन होतं तुमच्याकडं? हा, तुमच्याकडे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होती? ऑक्सिजनचं ते विचारावं लागेल का त्या गाडीमध्ये होतं का नाही. 108च्या गाडीमध्ये असते ना ऑक्सिजनची सुविधा इथं. दवाखान्यात उपलब्ध होती का ऑक्सिजन सुविधा? ही दवाखान्यात उपलब्ध होती का? मग ते विचारून सांगतो मी तुम्हाला. ते चांदोली मग तुम्ही काय तुम्ही तुमच्याकडे चार्ज कुठला आहे? माझ्याकडे फक्त तालुक्याचा आहे. मी तालुक्याचा चांडोली दवाखाना तुमच्याकडे नाही का साहेब? नाही, तालुक्यामध्ये येतो पण तिथं वैद्यकीय अधीक्षक तिथं मेन डॉक्टर असतात ना. मग तुम्ही काय करताय तिथं? मला एक सांगा बघा, मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला कॉल केलेला नाहीये. मी एका महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस म्हणून कॉल करताय. तुम्ही आज त्या तालुक्याचे ह्या तालुक्याचे तुमच्याकडे चार्ज आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये चांडोली दवाखाना आहे काय नाही एवढं सांगा मग तुम्हाला. नाही, माझ्या अंडरमध्ये नाही. मी फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र माझ्या अंडरमध्ये आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या अंडरमध्ये असेल तर पाईट रुग्णालय, आंबोली रुग्णालय, चांडोली रुग्णालयातले डॉक्टर जे असतील, जे आरोग्य म्हणजे जे दवाखाने तुमच्या अंडर नसेल तर मला सांगा. माझ्या अंडर नाही, मी फोन कट करून टाकतो, काय प्रॉब्लेम नाही. माझ्या अंडरमध्ये फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय येतं? आम्ही वेडे माणसं आहे साहेब. पश्चिम भागातली माणसं आहे. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्या म्हणजे जिथं शिक्षण झालेलं नाहीये, जिथं कुठल्या पद्धतीनं म्हणजे सगळे अडाणी लोक आहेत, त्या भागातला मी माणूस आहे साहेब. मला एवढं सांगा, त्या भागात मध्ये आडगाव मध्ये पण येतं. आडगाव हे गाव पण तुमच्या अंडरमध्ये येते. ते आडगाव तुमच्यामध्ये आल्यानंतर हे जे एवढं सगळं प्रकरण जाते तरी तुम्ही म्हणताय मला माहित नाहीये. माहित नाही म्हणजे तुम्ही काय तिथं झोपा काढताय का नक्की करताय काय? मला ते सांगा का. मी आता मी पहिलंच उत्तर हे विचारलंय का तुमच्याही पेक्षा, तुमच्या जीवापेक्षा, तुमच्या अधिकार, तुमच्या दवाखान्यापेक्षा मला त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. तुम्ही मेले काय नाही मेले काय मला त्या गोष्टीची परमिशन नाहीये. मला त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. आज ती मुलगी, तिला सर्पदंश झालाय, पायटमध्ये आली, पायटमधून त्या मुलीला चांडोलीला पाठवली. 7 तास उपचार होऊन ती मुलगी, तुम्ही म्हणताय का ती मुलगी एक्सपायर झाली. मग तुमचे अधिकारी, तुमचे डॉक्टर, तुमचे सिस्टर लोक तिथं करताय काय? मग तुम्ही माझा कॉल रेकॉर्डिंग करा, माझ्यावरती गुन्हा दाखल करायचे बिंदास करा. अगोदर 8 गुन्हे आहेत, मला 1 दाखल झाला, मला काही फरक पडत नाहीये. फक्त माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग फोन ठेवा. तुमच्याकडं तालुका आहे का जिल्हा आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मला त्या मुलीशी घेणं देणं नाही. ती मुलगी काय केली, कोणाच्या चुकीमुळे एक्सपायर झाली ते सांगा. त्या मुलीमुळे एक्सपायर झाली का सापामुळे एक्सपायर झाली का त्या मुलीच्या नातेवाईकांमुळे एक्सपायर झाली का तुमच्या कर्मचाऱ्यांमुळे एक्सपायर झाली? याचं उत्तर द्या मला पहिलं. मी तर एवढा का ते स्नेक बाईट असल्यामुळं आणि विषारी साप असल्यामुळे गेली असं होतं. तर विषारी साप आहे तर तुमच्याकडे लस उपलब्ध नाहीत, तुमच्याकडे उपचार उपलब्ध नाहीत. दिली त्यांनी दवाखान्यामध्ये सलाईन वाटा लस दिली, ते टेस्ट डोस करून सगळं इंजेक्शन वगैरे देऊन गाडीने तिला रेफर केलं. म्हणजे आयसीयूची गरज पडणार होती म्हणून. मग तुमची ते तेजस्विनी मॅडम आहे ती म्हणते आमची काही चुकी नाहीये, त्या मुलीच्या नातेवाईकांची चुकी आहे. म्हणजे त्या मुलीच्या नातेवाईकांनी तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला आणली ही त्यांची चुकी आहे का त्या मुलीला साप चावला हे त्या मुलीची चुकी आहे? मग तुम्ही सरकारी कर्मचारी झाले म्हणजे तुम्ही काय आमच्या लोकांवरती, काय ग्रामीण भागातल्या लोकांवरती तुम्ही काय त्यांना मारण्याचं काम करताय तुम्ही? बोला. हॅलो हॅलो, उत्तर देताना नीट द्या साहेब. रेकॉर्डिंग कॉल होते. उद्या निदान जे व्यवस्थित उत्तरं दिली नाही तर बातमी न्यूजला लागेल ना. मी असं ऐका मी असं गुपचूप कुठलीही गोष्ट करत नाहीये. मी जे करतो ते खुलेआम करतोय. मला या गुपचूप करण्याची याची मला आवश्यकता नाहीये. महेंद्र लोट आहे तुमच्या तालुक्यामध्ये, कोणाला विचारा महेंद्र लोट काय चीज आहे कोण काय आहे. मी वेळप्रसंगी हॉस्पिटलला टाळा सुद्धा लावू शकतो.
ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या प्रकरणामध्ये चुकी कोणाची आहे? तुम्ही कोणाचे नाव घ्या, मी फोन ठेवू शकतो. मुलीची चुकी आहे का तुमच्या डॉक्टरांची चुकी आहे का तुमच्या कर्मचाऱ्याची? मला दोन पैकी एकाचं उत्तर द्या. नाही तर सांगा त्या मुलीला साप चावला, त्या सापाची चुकी आहे. कोणाचं तरी एक नाव घ्या. नाही मला कसं आता साप चावल्यामुळे कसं स्नेक बाईट विषारी तर विचारा तुमच्या कर्मचाऱ्यांना, विचारा तुमच्या ज्या मुलीवरती ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्या डॉक्टरांना विचारा काय प्रकार आहे नेमकी. मी तुम्हाला अर्ध्या तासाने कॉल करतो. विचारा त्या प्रकरणामध्ये, सगळं लक्ष द्या. तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही तालुक्याचे अधिकारी आहेत. हे सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं काम आहे लक्ष देणं. नाही तर मी एकाला सुद्धा रस्त्यावरती सुद्धा फिरून जाणार नाही साहेब. दवाखान्याला बरे आमची माणसं मेली तरी चालतील. मी प्रत्येक दवाखान्याला टाळलेला मी. तुम्हाला कोणते गुन्हे दाखल करायचे करा. 8 गुन्हे दाखल आहेत, मला फरक पडत नाही. अजून एक दाखल झाला तरी मला माझ्या तालुक्यातली माझ्या जनतेतली सगळी माणसं मला महत्वाची आहेत. तुम्ही महत्वाचे नाही आहेत. तुम्ही जर अशा प्रकारचे नालायक धंदा करीत असाल ना तर मला तुम्ही महत्वाचे नाहीत, मला ती माणसं महत्वाची आहेत. तुमची एक मॅडम म्हणते का आमची चुकी नाही आहे, त्या माणसांची चुकी आहे. हां मग तिला साप चावला त्या मुलीची चुकी म्हणता तुम्ही? कोण आहे ती तेजस्वी मॅडम? चांडोलच्या दवाखान्याची अधिकारी आहे. तेव्हा कुठल्या बेसवरती त्याला अधिकारी केली? लढाई म्हणते त्या नातेवाईकांची चुकी आजच्या दवाखान्यात आणली म्हणून. तुम्हाला पटतं का ही उत्तरं द्यायला? नसल तुम्हाला उपचार करता तर राजीनामा द्या ना. हां पैसे खायला बसले का तिथं तुम्ही? आमच्यातली एक मुलगी, आमची एक बहीण तुम्ही मारली, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. का डॉक्टर झाले आमच्यावरती उडाय झाले का तुम्ही? आमचे माणसं मारायला तर तुम्ही तिथं डॉक्टर झाले का? तुमच्याने उपचार होत नाही तर तुम्ही सरळ सांगा ना आमचे उपचार होत नाही पुढे न्या म्हणून. त्यांनी त्यांची आई घातली असती, पुढं नेली असती त्यांनी. हां एक आमची बहीण, आमची एक भगिनी मारली तुम्ही. हेच जर तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या बायकोसोबत झालं तर हेच ॲक्शन घेतले असते का तुम्ही? लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. डॉक्टर झाले, आमच्या खिशातून टॅक्स जातोय, आमच्या खिशातल्या पैशांवरती तुम्ही जगताय, आमची माणसं तुम्ही मारताय. नाही तुम्हाला उपचार होत नसेल, तुमच्याकडे लस उपलब्ध नसेल, तुम्ही सरळ सांगायचं ना आमच्याकडे लस उपलब्ध नाही आहेत. आज त्या न्यूज चॅनलवाल्यांनी बातमी लावली का चुकीच्या उपचारामुळे. मग तो न्यूज चॅनल चुकीचा आहे का? हां तुम्ही शहाणी झाली का जास्त? बोला का तुमची बोबडी वळली का आता? हॅलो हा बोला ना. काय झालं बोलायला? उत्तर द्या ना मला. नाही ऐकताय ना, तुम्हीच बोलताय ना. अरे ऐकताना मग तुम्ही बोलत नाही म्हणून मला बोलावं लागतंय. नाही आता तुम्हाला मी सांगितलं ते जेवढी माहिती. अहो तुम्ही तालुक्याचे अधिकारी आहे, रिपोर्ट तुमच्याकडे आला नाही का? काय झालं, कशामुळे झालं, ती पोरगी कशामुळे मेली, हा रिपोर्ट तुमच्याकडे आला नाही का अजूनपर्यंत? ती स्नेक बाईट मुळेच गेली ना, फक्त विषारी साप असल्यामुळे गेलेली. अहो विषारी साप आला म्हणजे 7 तास तिच्यावरती उपचार झालं. एवढ्या न्यूज चॅनलनी बातमी लावली. त्या नातेवाईकांनी स्टेटमेंट ऐकून घ्यावं तुम्ही. स्टेटमेंट 7 तास तिच्यावरती उपचार झाले. मग हे नातेवाईक चुकीचे आहेत, न्यूज चॅनल चुकीचे आहेत, माणसं चुकीचे आहेत. तुमचे डॉक्टर खरे आहेत का? देताय स्टेटमेंट तिच्यावरती? तुम्ही सांगा सगळे चुकीचे आहेत, माझे डॉक्टर खरे आहेत फक्त. देऊ शकता स्टेटमेंट? अहो आमची एक बहीण मेली, आमची बहीण आमच्यातून सोडून गेली. हां तुम्हाला त्याची काही थोडी लाज काय वाटत नाही तुम्हाला? बोला तुम्ही, बोला बोला, ऐकतोय मी. इथं रेकॉर्डिंग चालू आहे. हे थांबे. हॅलो.
हा बोला ना, सांगा ना. त्या मुलीची चुकी आहे, तिला साप चावला ती चुकी आहे, किंवा तिच्या नातेवाईकांनी आमच्या दवाखान्यात आणली, सरकारी दवाखान्यातील ही चुकी आहे, की आमच्या डॉक्टरांनी उपचार केले ती चुकी आहे? नाही, मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, मी जे काही फोनद्वारे चौकशी करून माहिती घेतली, हा तिथे त्यांच्या आडगावरून निघाल्यानंतर डायरेक्ट पाईटला न जाता ती चांडोलीला आली इथं. पाईटला मी तिथं दोन्ही वैद्यकीय अधिकारी तिथं राहून आहे, त्यांना फोन करून विचारलं की पेशंट आमच्याकडे आलाच नाही, पेशंट म्हणून सांगितलं. तिथले थांबा एक मिनिट साहेब, तुम्ही जे बोलताय चार्जर आहे, एक मिनिट. तुम्ही म्हणताय ते अधिकारी डॉक्टर ते राहून नाहीत, याचं तुमच्यापर्यंत नक्की माहिती आहे का? डॉक्टर तिथं राहून येत नाही, तिथं राहतात ना डॉक्टर. तुम्ही सांगा त्या डॉक्टरांना पेट पडते, आग लागू द्या डॉक्टरला. मला डॉक्टरचं नका सांगू, तुम्ही सांगा. कॉल मी तुम्हाला केला, तुम्ही सांगा का डॉक्टर तिथं 100% राहून येत. उद्या चौकशी केल्याच्या तिथं दोन्ही मेडिकल ऑफिसर तिथं हेडक्वार्टरला राहून येत आहेत, आणि तिथले CCTV फुटेज पण पोलिसाला दिले. तिथं पेशंट आला म्हणले तर पेशंट आलेलाच नाही, हॉस्पिटलला सांगितलं, आणि तिथं ड्युटी डॉक्टर असतात. डायरेक्ट जाता चांडोलीला गेला, चांडोलीच्या हॉस्पिटलला फोन करून मी विचारलं, तिथं ते पेशंट आलं तर आम्ही तुरंत त्यांनी म्हणे. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही कॉल करून विचारलं आणि डॉक्टरांनी तुम्हाला खरी माहिती दिली असं तुम्हाला वाटतं? नाही, तुम्ही डॉक्टरांना फोन करून विचारलं आणि डॉक्टरांनी तुम्हाला खरी माहिती दिली हे तुम्हाला वाटतं असं? नाही, आता त्यांना ते विचारून त्यांनी दिली ना माहिती. मग तुम्ही तसं सांगा ना का डॉक्टरांनी आम्हाला खरी माहिती दिली, मग हे तर स्टेटमेंट द्या तुम्ही. नाही, जी स्थिती आहे त्यांनी वस्तुस्थिती आहे तेच दिली ना माहिती. आता अहो मी तुम्हाला तेच म्हणतोय साहेब, माझ्या मोबाईल आता चार्जिंग नाही, 2% राहिले. मला मी जेवढं विचारतो तेवढं सांगा मला, कारण मी तुमच्या पाठीमागं 100% लागणारच. जोपर्यंत मला माहिती, जोपर्यंत खरी माहिती भेटत नाही तोपर्यंत माझं कॉल तुम्हाला लागणारच. मला एवढं सांगा फक्त साहेब, तुम्ही माझा फोन कधीही बंद होऊ शकतो, एवढं फक्त मला सांगा का डॉक्टरांनी तुम्हाला जी माहिती दिली का पेशंट आमच्यापाशी आले आणि आम्ही डॉक्टर म्हणजे जे डॉक्टर आहेत ते दवाखान्यातच उपलब्ध होते, जिथं उपस्थित होते, ही माहिती 100% खरी आहे, हे फक्त तुम्ही मला स्टेटमेंट द्या. नाही, मी प्रथम पाईटच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, ते म्हणे आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत, पेशंट आमच्याकडे आलेला नाहीये सांगितलं त्यांनी. अहो त्यांनी मग सांगितलं हो, त्यांनी ऐकून घ्या साहेब, त्यांनी बरं खरं सांगितलं. खरं सांगू खोटं सांगू तुम्ही तर सांगा का 100% डॉक्टर तिथं उपस्थित होते हे तर सांगा मला. मला त्या डॉक्टरांवरती विश्वास नाहीये. राहिल्यात ना डॉक्टर, इथं डॉक्टर आणि स्टाफ उपस्थितच होता ना तिथे. मग तुम्ही तसं सांगा ना होते म्हणून. मी त्या गोष्टीला जबाबदार आहे, डॉक्टर तिथं स्टाफ तिथं उपस्थित होता हे तुम्ही जबाबदारी तर घ्या. नाही होते ना, त्यांनी सांगितलं, मी त्यांना जबाबदार का, मी या गोष्टीला जबाबदार आहे. डॉक्टर तिथं उपस्थित होते, स्टाफ तिथं उपस्थित होता, या गोष्टीला मी जबाबदार आहे. सांगा मला. त्यांनी स्टेटमेंट तुम्हाला कॉल करून सांगितले, ते खरं बोलतात खोटं बोलतात त्याचे तिकडे झकमारी जाऊ दे तिकडे. तुम्ही सांगा मला. कॉल मी तुम्हाला केला, तुम्ही आश्वासन द्या. हा पेशंट आला तेव्हा ते डॉक्टर तिथं उपस्थित होते, स्टाफ सगळा तिथं उपस्थित होता. आल्यानंतर त्या मुलीला साप चावलाय, त्याच्यानंतर त्यांनी त्या मुलीवरती योग्य तो ट्रीटमेंट केलेली. नाही तसं नाही. ऐका, तुम्ही जे म्हणताय का ते ग्रामीण रुग्णालयामध्ये होते, ट्रीटमेंट दिली ना पेशंटला. हो, मग तुम्ही ग्रामीण नाही, शहरी भागाला तुम्ही चार्ज आहे का तुमचा? माझ्याकडे शहरीचा नाही, माझ्याकडे ग्रामीणचा चार्ज. ग्रामीणच मी बोलतोय, चांडोली हे ग्रामीण मध्येच येते. नाही, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक म्हणून तिथं तुम्ही ते मॅडमचं नाव सांगितलं. तुमचा अधिकार आहे का नाही? मी शेवटचा प्रश्न विचारतोय. ह्या प्रकरणामध्ये ह्या मुलीला जो सर्पदंश झाला त्याच्यामध्ये त्या मुलीची डेथ झाली, ह्या प्रकरणामध्ये तुमचा काय रोल आहे का? नसेल मी तर 1 मिनिटात फोन कट करतो. तुम्ही सांगा ह्या मुलीमध्ये हे डेथ झाली, ह्या मुलीमध्ये माझा काही रोल नाहीये, याच्यामध्ये माझा कुठलाही अधिकार नाहीये. मी 1 मिनिटात फोन ठेवून देतो साहेब. नाही, ते मला विचारून सांगावं लागेल. विचारून सांगायला लागेल. तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे कुठली गावं आहेत, आपल्याकडे कुठला भाग आहे, आपल्याकडे कुठला एरिया आहे, तुम्हाला सांगावं लागतं का सगळी गोष्ट? भाग आहे, ऐका ना, माझ्याकडे ग्रामीणचा भाग आहे, प्राथमिक आरोग्य. ग्रामीणचा भाग आहे तर आडगाव एक ग्रामीण भागातून मोडते ना का शहरी भागामध्ये येते ते?
नाही ना आहे, पण पेशंट प्रसार केंद्रामध्ये गेला नाही, पेशंट ग्रामीण रुग्णालयाला गेला. हा तर ग्रामीण रुग्णालय पहिलं ते पेशंट पायट रुग्णालय ऐका पहिलं ते पेशंट पायट रुग्णालयामध्ये आलं म्हणजे ते ग्रामीण रुग्णालयामध्येच आले. पायट म्हणजे मोठा असं काही शहर नाहीये. पेशंट नाही आला ना, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ना, मी फोन करून विचारलं, ते म्हणा आमच्याकडे संबंधित रुग्ण आलाच नाहीये पायटला. कोण म्हणलं तुम्हाला? तिथले वैद्यकीय अधिकारी. बरं ते वैद्यकीय अधिकारी खोटं बोलत असं याचा पुरावा दिला तर तुम्ही त्यांच्यावरती कुठली ऍक्शन घेताय तुम्ही सांगा. त्यांचं तिथं काय का तिथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिथं. अहो ते मरू द्या, सीसीटीव्ही कॅमेरा पेट पडू दे तिकडे. मी बोलतोय ऐका. पुरावा द्यायचं माझं काम आहे साहेब. तुम्ही अधिकारी असाल तर आमच्या डोक्यावरती मुतायचं काम करू नका तुम्ही. मी ते सांगतोय तुम्हाला. एक मुलगी गेली आमची, ते बाकीचा रुबाब तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा. ते बाकी नका मला शिकवू तुम्ही. त्या मुलीला पायट दवाखान्यामध्ये त्या रुग्णालयामध्ये तिला तिथं नेली, तिच्यावरती उपचार काही का होईना समजा 5 मिनिटं 10 मिनिटं उपचार केलं. याचं प्रूफ जर तुम्हाला दिलं तर तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यावरती तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता मला ते सांगा. अहो पण मी तुम्हाला सांगतो पेशंटच आला नाही म्हणतात ना. कोण म्हणलं? कोण म्हणलं पेशंट आला नाही? कोण म्हणलं पेशंट आला नाही? आता मी तिथं विचारलं ना. आता विचार डॉक्टर फार खोटा बोलू द्या. मला डॉक्टरची घाई घेणे त्यांना नाहीये. कॉल मी डॉक्टरला नाही केला, मी कॉल तुम्हाला केलाय. मला एवढं सांगा, डॉक्टर खोटं बोलत असतं त्या डॉक्टरवरती तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता ते सांगा मला. नाही ते तुम्ही माझ्याकडून रेकॉर्डिंग करून घेताय तुम्ही. तर रेकॉर्डिंग मी पहिलं तुम्हाला सांगितलं, कॉल जेव्हा तुम्हाला केला तेव्हा सांगितलं कॉल रेकॉर्ड चालू आहे. नाही मी काही तुमच्या त्या डॉक्टरपेक्षाही मला ती मुलगी मला महत्वाची आहे. मला ते सांगा. मी तुम्हाला पहिलं सांगितलं तुमच्या जीवापेक्षा ती मुलगी महत्वाची आहे मला. मला ते सांगा, तो डॉक्टर खोटं बोलत असेल तर त्या डॉक्टरवरती तुम्ही काय ऍक्शन घेता? काही घेत नसाल तर तुम्हाला मी तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला मी तयार आहे. भले माझ्यावरती अजून 10 गुन्हे दाखल होते, तुम्हाला उभ्या चौकात मी जाळायचं काम मी करतो. मी त्या मुलीपेक्षा चुकी तुमची आहे. तुमचा कंट्रोल नाही त्या अधिकाऱ्यांवरती, त्या डॉक्टरवरती तुमचा कंट्रोल नाहीये. काय माणसं मारण्यासाठी झालं तिथं उपस्थित केलं का तुम्ही? पावसाळा सुरू झाला आहे. प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये कुत्रा चावल्याची लस पाहिजे, सापाची लस पाहिजे, विंचवाची लस पाहिजे. हे मग तुम्ही करताय काय तिथं? झोपा काढायचं काम करताय का आरामाचं काम करताय तुम्ही तिथं? बोलतोय मी काय चुत्त्या नाहीये. भले माझे फोन 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 आहे कोणाकडे? अरे एक मिनिट. बोला ना साहेब बोला. मी तुम्हाला तेवढंच सांगितलं ना. हे बघा गप बसू नका. जोपर्यंत मला अपेक्षित जे उत्तरं पाहिजे ती उत्तरं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत फोन ठेवायचा नाहीये. कारण काय एक मुलगी एक्सपायर झाली म्हणजे याचा अर्थ नाही का हे सगळं झाले. आज एवढे एक मुलगी 12वी शिकणारी मुलगी एक्सपायर झाली म्हणजे तिच्या वडिला तिच्या घरातल्या माणसांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय तुमच्या एका नालायकपणामुळं. थांबा एक मी थांबा 1 मिनिट. माझा मोबाईल डेट होतोय, माझा मोबाईल स्विच ऑफ होतोय. मी तुम्हाला दुसऱ्या फोनवरती फोन करतोय. लगेच फोन उचला. फोन नाही उचलला तर मला उद्या दवाखान्यामध्ये यावं लागेल, तिथलं मला ऍक्शन घ्यावं लागेल. फोन लगेच करतोय, फोन लगेच उचला. आज मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे तुमचा आणि माझा काय बांधाला बांधा आहे अशातला भाग नाही. तुमचे माझे काय दुश्मनी आहे अशातला भाग नाहीये. बरोबर आहे? हॅलो. मी ऐकतोय बोला सर. हा तुमचा माझा बांधाला बांध नाहीये. तुमचे माझे काय दुश्मनी नाहीये. आज एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाइम मी तुम्हाला कॉल केलाय. साहेब तुमची ड्युटी कधी जॉईन झाली, तुम्हाला चार्ज कधी द्यालाय याच्याशी मला मतलब नाहीये. एक मुलगी मेली, आमची एक भगिनी आमच्यातून गेली, या गोष्टीचं दुःख झालंय. उद्या तुम्ही जरी मेले असते ना कुठल्या चुकीमुळे
तर मला त्या गोष्टीचा फरक पडला नसता. त्या मुलीला साफ चालू तुमच्याकडे लस उपलब्ध नाहीये, नातेवाईकांनी तुमच्यावरती आरोप केला आहे. म्हणजे ती मुलगी चुकीची आहे, तिला साफ चालू म्हणजे त्या तिच्या नातेवाईकांनी तुमच्यावरती आरोप केला आहे का यांनी चुकीचा उपचार केलाय म्हणून. मग ते नातेवाईक चुकीचे आहेत सगळे. आता 4 गावातले लोक तुमच्या विरोधात उभे राहिले, ते 4 गाव चुकीचे आहे. तुमचा एक डॉक्टर चुकीचा आहे का? तुमचा एक डॉक्टर बरोबर आहे? गुन्हा दाखल करा साहेब. माझं काय शब्द चुकीचा असेल ना तो गुन्हा दाखल करा, मी त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. पण आयुष्यभर सांगतो मी तुमच्या कर्मचाऱ्यांना एकालाही सोडणार नाहीये. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं स्टेटमेंट मला जरुरी आहे. मला सांगा मुलगी चुकीची आहे का तिचे नातेवाईक चुकीचे आहेत का तुमचा डॉक्टर खरा आहे फक्त? मी आज एवढा तळतळीनं बोलतोय, आज एवढा ओरडून बोलतोय म्हणजे मी काही वेडा नाहीये तुम्हाला फोन करण्याला. आज तुमची ती तेजस्विनी कोण मॅडम आहे ती आली आमच्या तालुक्यामध्ये आज पोट भरती, आमच्या टॅक्सवरती जीव जगवी होती आणि ती आम्हाला म्हणते आमची चुकी नाहीये, त्या मुलीची चुकी आहे. पण त्या मुलीची काय चुकी आहे? तुमच्या दवाखान्यात आली ही तिची चुकी आहे का तिच्या नातेवाईकांनी तिला तुमच्या दवाखान्यात आणली ही तिची चुकी आहे? उत्तर द्या ना मला. तुम्ही त्यांना विचारा ना. ते त्यांना विचारा, माहिती तुमचे ज्युनियर आहेत ना, त्यांनी तुमचा नंबर दिलाय, त्यांनी तुमचा नंबर दिला. मग तुमचं काम आहे त्यांना लाईनवरती घ्या, लाईनवरती घ्या, त्यांना विचारा लाईनवरती घेऊन. तुम्ही आणि त्यांचं बोलणं तुमचं झालंय ना. झालंय तर त्यांनी तुमचा नंबर दिलाय. का नंबर दिलाय तुमचा? तुमचे त्यांच्या सिनियर तुम्ही आहेत ना? नाही मी सिनियर नाही त्यांचा. मग कोण सिनियर आहे त्यांचा? त्यांचे सिनियर, कारण की ग्रामीण काय येड्यात काढायची प्रयत्न करताय तुम्ही? काय येड्यात काढण्याचा प्रयत्न करताय तुम्ही साहेब? तसं नाहीये. ग्रामीण रुग्णालय आता ग्रामीण रुग्णालय तुम्ही, तुमचा काय रोल आहे ग्रामीण रुग्णालय म्हणजे? तुमचा काय रोल आहे ते सांगा मला पहिला. माझा तिथं काहीच रोल नाही. फक्त काही पेशंट वगैरे जर आला तर फक्त हायर ट्रीटमेंट लागत असेल तर आम्ही त्यांच्याकडे रेफर करतो. पुढली ट्रीटमेंट तिथं पोहोचल्यानंतर ते त्यांची जी ट्रीटमेंट होईल ट्रीटमेंट म्हणजे हे सांगा ना. पेशंट ऐका पेशंट आलाय, ऐकून घ्या. पेशंट आलाय त्याच्यात तुमचा रोल नाहीये. पेशंटवरती चुकीचा उपचार झालाय त्याच्यामध्ये तुमचा रोल नाहीये. पेशंट एक्सपायर झालाय याच्यामध्ये पण तुमचा रोल नाहीये. बरोबर बरोबर ना? अहो बोला. नाही मी तुम्हाला मी दवाखान्याला टाळा लावी ना साहेब उत्तर नाही दिली तर. नाही आता दवाखाना असो, आरोग्य विभाग असो, प्रायव्हेट दवाखाना असो किंवा आंबोली दवाखाना, मी सगळ्याला टाळा लावीन. काय करू? गुन्हा दाखल करायचा, कुठला केस दाखल करायचा बिंदच करा तुम्ही. फरक पडत नाही मला त्या गोष्टीसाठी. समाजासाठी मी 10 महिने सुद्धा वर्षभर सुद्धा एवढा बघायला तयार आहे. नाही तर सगळं अधिकारी आहे ना चौकात घेऊन सुपीन मी. एक आमची भगिनी गेली, एक बहीण गेली आमच्यातून. आता तुम्ही म्हणता आमची काय चुकी नाही त्याच्यामध्ये? लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या नालायकपणामुळं, तुमच्या त्या भंगारपणामुळं, तुमच्या त्या सरकारी अधिकाऱ्याचे जे आहे ना ट्रीटमेंट, स्लो ट्रीटमेंट करायची, हळू ट्रीटमेंट करायची, त्या नालायकपणामुळं आमची एक बहीण मेली. आता तुम्ही म्हणता आमची चुकी नाही त्याच्यामध्ये. लाज वाटलं पाहिजे तुम्हाला. कोणती बाई आहे ती, कोणती मॅडम आहे ती माझ्या तालुक्यात येऊन ती स्वतः पोट भरती, आमच्या टॅक्सवरती ती स्वतःचं घर चालवती, ती म्हणते त्या नातेवाईकांची चुकी आहे. तुमची काय चुकी आहे त्याच्यामध्ये? तुम्ही काय खरं बोलताय? व्यवस्थित उपचार केले तिच्यावरती, 7 तास तिथं दवाखान्यामध्ये तिला ठेवले का? याच्या गाडीला ठेवले का? नाही तुमच्या ज्याने उपचार होत तर तिला पुढे ढकलायचे ना, पुढे पाठवायचे ना तिला. बोलायला येतं मला तुम्ही. आमची काही चुकी नाहीये. तुम्ही काय फक्त जेवण करायला असतं का तिथं दवाखान्यामध्ये? बघायचं का तुम्हाला? तुमचे अधिकारी येतात कसे तिथं? तुम्ही कामं कशी करतायत? तुमचा कोण अधिकारी आहे? तालुका अधिकारी कोण आहे? तो कसा पोट भरतोय तिथं बघायचं का तुम्हाला?
एक आरोग्य विभागाचा अधिकारी तिथं काम करणार नाही तालुक्यामध्ये. तो कोण, त्याला संबंधित जबाबदार कोण आहे त्यांना लाईनवरती घ्या. ते तेजस्विनी कोण आहे त्याला लाईनवरती घ्या. मला फरक पडत नाही साहेब. ते लेडीज एक एजन्सी आहे, तिच्यामुळं माझी एक बहिणी मिली. हां, तुम्ही म्हणता आमची चुकी नाही आहे त्याच्यामध्ये. 7-7 तास तुम्ही तिच्यावरती उपचार करताय, वेगवेगळे सालाईने भरताय तिच्यावरती तुम्ही. मग तुम्ही म्हणताय माझी चुकी नाही. तुमच्याकडे लस जर सर्पदंशावरती जर लस उपलब्ध नाहीये तर तुम्ही तिथं काय करत होता तिथं 7 तास? एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते का? बोला. महेंद्र लोटची काय ताकद आहे तुम्हाला बघायचं असेल तर उद्या सगळे पेशंट जिथल्या तिथं जागेवरती पाठवून द्या. वायसीएमला पाठवा, DY पाठवायला. पेशंटची मी गैरसोय होणार नाही. उद्या तुम्ही तुमचे पेशंट सगळे जिथल्या तिथं हलवा. मी उद्याच्या उद्या जोपर्यंत त्या मुलीला न्याय भेटत नाही तोपर्यंत चांडोलीचा दवाखाना अख्खा बंद करून टाकतो. बघायचं का तुम्हाला? अहो बघायचं का? बोला तरी, उत्तर तर द्या. अधिकारी मग आमच्या डोक्यावरती मुतायला निघाले का तुम्ही? म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांचा जीव तुम्हाला एवढा स्वस्त वाटायला लागला का तुम्हाला? तुमचा जीव महत्वाचा आहे. ग्रामीण भागातल्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे तुम्हाला तुमच्यासाठी? हां, कोण आहे ती तेजस्विनी मॅडम? ते लाईनवरती घ्या तुम्ही जरा. तुमची जे सिनियर असू दे ज्युनियर असू दे, माणसाच्या जीवापेक्षा कोणी सिनियर नाही, कोणी ज्युनियर नाही. लाईनवरती घ्या तिला. घेऊ शकता तुम्ही? हॅलो 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 हॅलो. अहो बोला तर साहेब. मी बोलतोय इकडनं. मी काय चुत्या नाही आहे बोलतोय म्हणजे. नाही आता ते तुम्हीच बोलताय ना. मी तर मला आता जेवढी बोलतोय माहिती तर मला होती त्याची उत्तरच भेटत नाही तर मी बोलणारच आहे. साहजिकच आहे. हो. माणसाच्या जीवापेक्षा कोणी सिनियर नाहीये. माणसाच्या जीवापेक्षा पंतप्रधानही मोठा नाहीये. त्या कोणती मॅडम आहे चांडोलीची जी आरोग्य अधिकारी आहे त्याला लाईनवरती घेताय तुम्ही? तुम्ही घ्या ना. तुम्हाला घेतायचं मला माझ्या हा सांगा नंबर तिचा. चला. माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, नेटवर्क नाही, चार्जिंग संपली. मला मोबाईल नंबर सांगा, मी लाईनवरती घेतो. त्यांचा नंबर पाठ पण नाही माझा. पाठ नाही तर मोबाईलमध्ये असतं. खोटं उत्तर देऊ नका साहेब. जर मला अपेक्षित उत्तर जर नाही भेटले तर मी उद्या दवाखान्यात येईन ना. तुम्हाला बघायचं या सगळ्या गोष्टीला तुम्हाला पुढे ठेवीन आणि मग आंदोलन उभं करीन मी. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या रेकॉर्डिंग जी चालू आहे ह्या रेकॉर्डिंगला तिथं तुम्हाला प्रेसवाल्यांच्या समोर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. पत्रकारांची अख्खी फौज उभी करीन तिथं मी. एक मुलगी मृत्युमुखी पडते तुमच्या नालायकपणाच्या उपचारामुळे. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. उद्या त्या मुलीच्या जागेवरती तुमची स्वतःची मुलगी असती, काय केलं असतं तुम्ही? हो साहेब उत्तर द्या मला. त्या बाकीचं राहू द्या. त्या मुलीच्या जागेवरती तुमच्याच घरातली कोणती मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही? अहो द्या ना उत्तर. त्या मुलीच्या जागेवर तुमच्या घरातली मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं ते तर उत्तर द्या मला. उत्तर नाही तुमच्याकडे. माझ्याकडेच आहे. अहो तुमच्याकडे उत्तर आहे की नाही एवढं सांगा. त्या मुलीच्या जागेवरती तुमची स्वतःची मुलगी असती, तुमची स्वतःची सख्खी बहीण असती, तुमची स्वतःची सख्खी बायको असती तर त्या जागेवरती तुम्ही काय उपचार केले असते? या प्रश्नाचं उत्तर मला पहिलं द्या आणि मग नंतर ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मरून दिली असती अशी?
हॅलो हां बोला. साहेब, मला मी उत्तर विचारलंय तुम्हाला. तुमच्या घरातली एखादी जर मुलगी असती तुम्ही अशी मरून दिली असती? नाही आता त्यांनी जसं नेलं तसं आम्ही पण नेलं असतं ना आता. साहेब, त्यांनी 7 तास तुमच्या दवाखान्यामध्ये त्या मुलीला ठेवलं होतं. 7 तास ऐकून घ्या 7 तास तुमच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी ठेवलं होतं. 7 तासामध्ये तुम्ही काय उपचार केले असते तुमच्या स्वतःच्या मुलीवरती? त्या मुलीला तिकडं मरू द्या, तिकडं मेली ना ती, ते बाजूला ठेवा. तुमच्या मुलीचं सांगा. तुमच्या मुलीला तिथं ठेवली असती, तुमच्या बायकोला ठेवली असती, तुमच्या बहिणीला ठेवली असती, तर त्यावेळेस तुम्ही काय उपचार केले असते? तिला जगून दिली असती का मरून दिली असती? याचं उत्तर द्या. ह्या 2 प्रश्नाचं उत्तर द्या. एकतर तुमची स्वतःच्या घरातली एखादी लेडीज असती, तिला एकतर जगून दिली असती नाही तर मरून दिली असती. सांगा मला. काय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. आता त्यांनी पण हॉस्पिटलमध्ये आणली होती, जगून दिली असती की मरून दिली असती? ह्या 2 प्रश्नाचं उत्तर विचारलं तुम्हाला. हां, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असतो ते. तर त्यांनी पण आणली होती ना? हो. मग त्यांनी ट्रीटमेंट देऊन पुढे पाठवले ना ते चांडवली ग्रामीण रुग्णालयात. किती तास तिथे उपचार चालू केले त्यांनी? किती तास तिथं तुमच्या ज्याने उपचार होत नव्हते तर त्यांनी किती तास तिथं चांडोलमध्ये ठेवली? किती तास पायटमध्ये ठेवली? तुमच्याकडे तालुक्याचा चार्ज आहे तर तुम्ही त्या पायटमध्ये किती तास? बघा, डॉक्टर मला यामध्ये महत्त्वाचा नाही आहे. डॉक्टर महत्त्वाचा नाही आहे. डॉक्टरची कशी गाणं मारायची आहे ते मला माहिती आहे. माझी रेकॉर्डिंग करा. माझे शब्द चुकीचे 100%. मुलीच्या जीवापेक्षा माझे शब्द चुकीचे नाही आहेत. आणि करायची असेल रेकॉर्डिंग, उद्या कुठल्या प्रेसला द्यायची असेल, कुठल्या न्यूज चॅनलला द्यायची असेल तो खुशाल द्या. फक्त मला एवढं सांगा, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलीचे आईबाप चुकीचे आहेत, त्या मुलीला साप चावला म्हणून ती मुलगी चुकीची आहे का आमच्या दवाखान्यात आणली म्हणून आम्ही चुकीचे आहेत? कारण 7 तास त्या मुलीच्या आई वडिलांनी, त्या नातेवाईकांनी तुमच्या समोर ती मुलगी ठेवली. 7 तास तुमच्या ज्यांनी उपचार होत नव्हते होत ना, तर पुढे पाठवायची का आमच्या ज्यांनी नाही होत, आमच्याकडे लस उपलब्ध नाही आहे, आमच्याकडे दवा औषधं उपलब्ध नाही आहेत. तुम्ही 7 तास तिथं ठेवून काय काढली का कोणाची? काढीत होते तुम्ही कोणाची? जे मी शब्द वापरतोय त्या मुलीच्या जीवापेक्षा ते काहीच नाही आहे साहेब. आज त्या मुलीचे आई बाप गरीब आहेत, वरपर्यंत त्यांचे हात नाही आहेत, वरपर्यंत त्यांच्या ओळखी नाही आहेत, मग तुम्ही त्यांची खोलून मारता का? अरे त्यांच्या पाठीमागं कोणी नसलं तर आम्ही इथं रोड उभा आहे त्यांच्या पाठीमागं. गरिबांचा जीव तुम्हाला एवढा स्वस्त वाटला? आम्ही इकडे ह्या दवाखान्यात नेली असती, आम्ही तिकडे नेली असती, काय शटव पडली असती का दवाखान्यात नेऊन? बोलताय तुम्ही, कोण अधिकारी त्यांना पहिलं लाईनवरती घ्या. त्या दवाखान्याचा अधिकारी कोण आहे तो पहिला लाईनवरती घ्या आणि मग माझ्यावरती गुन्हा दाखल करा. काहीचे शब्द चुकीचे आहेत आणि मग कोणामध्ये हिंमत आहे ना, कोणात दम आहे ना, ते बघू माझ्यावरती कोण गुन्हा दाखल करते. माणसं मारायला तुम्हाला तिथं ड्युटी दिली का? बघायचं का तुम्हाला कुठला दवाखाना चालू राहतोय, कुठला डॉक्टर दवाखान्यात येतोय? बघायचं का तुम्हाला? ए बाबा, बोलतोय, उत्तर दे. बोलतोय मी का मी चुत्या नाहीये? इज्जतीत बोलतोय ना तर इज्जतच उत्तर द्या साहेब. नाही तर उद्या महिला मंडळ आणून तिथं आहे ना, एकेकाला नागडं करून मारायला सुद्धा मी मागं पुढं बघायचा नाही. तुमच्याकडे खेडचा चार्ज आहे, तुमच्याकडे पाईटचा चार्ज आहे, तुमच्याकडे ग्रामीणचा चार्ज आहे, मग तुम्ही करताय का तिथं? गोठे घालताय?
हॅलो 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 हॅलो. कुठला चार्ज आहे तुमच्याकडं? हा ग्रामीण भागाचा चार्जेस आहे ना, मग तुम्ही करताय काय तिथं? तुमचा कंट्रोल नाही का त्या अधिकाऱ्यांवरती, त्या डॉक्टरवरती? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, प्राथमिक माहिती घेऊन तुम्हाला सांगितलं की पाईटला पेशंट गेलाच नाही, तो डायरेक्ट बरं, ग्रामीण हां. भागाने सांगलीला आला. पाईटमध्ये पेशंट गेलं नाही, बरोबर आहे? हो. हां, याचं जर तुम्हाला पुरावा दिला तर तुम्ही स्वतः राजीनामा देताय? पाईटमध्ये ते पेशंटला नेलं की नाही नेलं, ह्या गोष्टीचा जर तुम्हाला राजीनामा, जर तुम्हाला जर पुरावा दिला, माझ्याकडं महाराष्ट्राचं पद आहे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आहे, जर तिच्या घरच्यांनी जर पाईटमध्ये जर नेलं नसेल तर मी महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस पदाचा राजीनामा देतो. आणि जर नेलं असेल तुम्ही द्यायची तयारी ठेवताय? नाही, तिथं वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारून आता वैद्यकीय अधिकारी सोडून द्या, तुम्ही सांगा. ते वैद्यकीय अधिकारी पेट पडला त्याच्यावरती गेला जळत, मला त्याची काही नेलेलं नाही. आज मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही उत्तर द्या, मला बाकीच्यावरती बोट दाखवू नका. जर दवाखान्यात नेलं असेल तर मी राजीनामा देतो, नसेल नेलं तर तुम्ही राजीनामा देताय? बोला तर त्या दवाखान्यात जर पाईटच्या दवाखान्यामध्ये जर रुग्णालयामध्ये जर पेशंटला नेलं असेल तर साहेब, माझ्या महाराष्ट्र राज्याच्या पदाचा मी राजीनामा द्यायला तयार आहे. नसेल नेलं तर त्या मुलीचे नातेवाईक आहे ते खोटं बोलत आहेत, याचा अर्थ सरळ आहे. नसेल नेलं तर त्या मुलीचे नातेवाईक सरळ खोटं बोलत आहेत. राजीनामा द्यायला तयार आहे तुम्ही? हा किंवा नाही म्हणा, हा किंवा नाही तर म्हणा. नाही, सांगू शकत नाही सध्या. तर लाईनवरती घ्या त्या अधिकाऱ्याला, लाईनवरती घेऊन बोला. मी बसलो इथंच. कोणते अधिकारी? पाईटला जो कोण डॉक्टर असन, जे काही सिस्टर, मला सिस्टरचं पण ट्रीटमेंट चालेल. ज्या दवाखान्यामध्ये सिस्टर आहे ना, त्या सिस्टरचं सुद्धा स्टेटमेंट चालेल का हे पेशंट आमच्या दवाखान्यामध्ये आलेलं नाही. जर आलं नसल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी राजीनामा देतो. मी परत ह्या प्रकरणामध्ये लक्ष सुद्धा करत नाही. जर आला असेल तर तुम्हाला मात्र एकालाही सोडणार नाही, लक्षात राहू द्या. 100% मला माहिती आहे, जशी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तशी 100% तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग आहे. तरी मी एवढा डीपमध्ये बोलतोय, मला त्या गोष्टीचा फरक पडत नाहीये, कारण माझ्या बोलण्यापेक्षा त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. तुमचे अधिकारी नालायक आहे हे मी प्रूफ करतो. तुमचे अधिकारी सच्चे आहेत हे तुम्ही प्रूफ करून दाखवा. आहे का तुमच्या दम तेवढा प्रूफ करायचा? तुम्ही अधिकारी आहेत, तालुक्याचं पद तुमच्याकडे आहे, तालुक्याचे अधिकारी तुम्ही, ग्रामीणचा अधिकारी तुम्ही, पण तुम्ही उपभोक्ताय. तुम्ही काय फक्त पगार घेण्यासाठी तुम्ही तिथं उभं आहेत का? हां, महिना भरला का आपला पगार आला, आपली बायको खुश, आपली पोरं खुश, आपण स्वतः खुश, एवढ्यासाठी तुम्ही कामं करतायत का? बोला. माणसं मेली तरी चालतील, माणसं तिकडं मरून तिकडं फार काही होऊ दे त्यांचं, मला त्या गोष्टीचा फरक पडत नाहीये. माझी बायको खुश, माझी पोरं खुश, मी स्वतः खुश, यासाठी मी तुम्ही काम करतोय. मान्य तरी करा मग साहेब. मला वाईट शब्दांचा उच्चार करायला लावू नका. मी तुमच्याशी अजूनही चांगलं बोलतोय, मला वाईट शब्दांचा उच्चार करायला लावू नका. तुम्ही कितीही फोन ठेवला तो तुमच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन जाईल, त्या अधिकाऱ्याला तुम्हाला लाईनवरती घ्यायला लागेल. मला मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही तर मी खरं सांगतो तुम्हाला, मी जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्याला फोन लावेल, तुम्हाला तिथं लाईनवरती घ्यायला लावेल. तिथं तुमची इज्जत राहील का? मी विचारलेल्या प्रश्नांची मला उत्तरं जर व्यवस्थित जर भेटली तर तुमची बातमी साहेब उद्या लागणार पण नाही उत्तरं दिली तर तुमची प्रत्येक न्यूज चॅनलवरती तुमची बातमी मात्र तुमच्या चेहऱ्या सगळे झळकणार. उत्तरं देतो मी तुम्हाला, फेस टू फेस बोलतोय, तुमच्या तोंडावरती बोलतोय. मला अधिकारी महत्वाचा नाही आहे तालुक्यातला,
मला माझी जनता महत्वाची आहे, माझी बहिणी महत्वाची आहे, माझे भाऊ महत्वाचे आहेत. तुम्ही इथं माणसं मारायला आलेत का? आणि माणसं मारायला आलं तुम्ही तुमचं काळं करा तिकडे साहेब. मला गरज नाही तुमच्या अधिकाराची, तुमच्या आरोग्य विभागाची. मला या तालुक्यात गरज नाही आहे. आमची माणसं जागणारच आहेत. बरं, जरी मिली तरी त्यांचं ती जबाबदार राहील. मला तुमची गरज नाही आहे. अशा पद्धतीनं माणसं मारीत असाल तुम्ही तर. मारायलाही चालत का आमची माणसं तुम्ही? कोण आहे त्या चांडोलीच्या दवाखान्यातला कोणताही अधिकारी असू दे, डॉक्टर, त्याला लाईनवरती या. आमची काही चुकी नाहीये. आम्ही आमच्या ठिकाणावर काय घाण चुकीची आहे का तुमची? हा, बोलायला हवी तर मला चुकीच्या पद्धतीने. तुमची मॅडम म्हणते का आमच्या ठिकाणावरती बरोबर आहे, ती माणसं तुमच्या दवाखान्यात जाऊन त्यांची चुकी केली का? मग चुकी केली असेल तर त्यांना तिथंच सांगायचं ना, आमच्या दवाखान्यात आमच्याकडे लस उपलब्ध नाही आहे. तिकडं तुमची आई घाला तिकडं, येऊ नका आमच्या दवाखान्यामध्ये. नाव काय साहेब आपलं? हॅलो हॅलो, हॅलो, नाव काय आपलं? माझं विलास माने. विलास माने. विलास माने नाव लिहून घे. आणि चांदोलीच्या दवाखान्यामध्ये कोण डॉक्टर आहे तिथं? मेन डॉक्टर कोण आहे? तिकडं डॉक्टर तेजश्री रानडे म्हणून. तेजश्री रानडे. ओके ओके. 30 सॉरी, मी राजश्री म्हणत होतो, ती तेजश्री. तेजश्री रानडे, चांडोली हॉस्पिटल. पाईटला कोण आहे? पाईटला तिथं 2 मेडिकल ऑफिसर आहेत, एक डॉक्टर अश्विनी कांबळे आणि डॉक्टर सोनम रणदिवे. मेडिकल ऑपरेटर राहू द्या, मेन डॉक्टर कोण आहे तिथं पाईटमध्ये ते सांगा. तिथं 2 पैकी मेन का? आता डॉक्टर अश्विनी कांबळे म्हणून. अश्विनी कांबळे. जरा अश्विनी कांबळेचा नंबर सांगा बरं मला. ठीक आहे. फोन कट करू नका त्याच्यानंतर. मोबाईल कोणाचा आहे? हॅलो. हॅलो हां, हॅलो. हॅलो. हां, त्या डॉक्टरचा नंबर सांगा जरा. 70 65 63. एक मिनटं. 70 65 65 63. 63. हां बोला. 63 झाल्यानंतर 69 85. 69 85. 85. ओके. फोन ठेवू नका, चालूच राहू द्या. ऐका ना, तो नंबर कॉपी होत नाहीये. हॅलो, तुम्ही लाईनवरती घेता का? हॅलो हॅलो. दुपारी फोन झाला माझा 3-4 आता दुपारी होऊ द्या. दुपारी मी लाईनवरती नव्हतोय काय. 70 65. मला तो नंबर आहे ना, मला आता हा नंबर पण दुसराच आहे. तुम्ही लाईनवरती घ्या साहेब. मला त्या जे कोण मॅडम आहे ना, अश्विनी मॅडम, त्यांना लाईनवर प्लीज. मी आहे ना, तुमच्या पायाला हात लावून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो.
नाही घेतो मी. तुम्ही काय करा, मी त्यांना फोन करून तुम्हाला घेतो लाईनवर. तुम्ही कट करा 2 मिनिटं. कट का करू मी? तुम्ही डायरेक्ट लाईनवरती पण घेऊ शकता ना, असं काय करता तुम्ही? बरं. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया. हॅलो. हां हॅलो. मॅडम नमस्कार. हा नमस्कार सर, बोला ना. मॅडम मी महेंद्र लोड बोलतोय. हा हा बोला ना. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. काय काय? मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. हो ठीक आहे ना, बोला ना. ओके. अडगाव गावातील प्रांजल गोपाळे ही तुमच्या दवाखान्यात आली होती की नव्हती? नाही, आमच्याकडे नाही आलेलं पेशंट. बर. म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरातले नातेवाईक जे असतील, त्याच्या गावातले माणसं जे असतील, ती खोटं बोलतात आणि तुम्ही खरं बोलतात. हो नाही आलेले सर आमच्याकडे, कारण आम्ही ऑन ड्युटी आहे. सकाळी आमचं बायोमेट्रिकचं अटेंडन्स आहे 8 वाजता. त्यांनी तर स्टेटमेंट दिलं, आम्ही पहिलं पायटच्या दवाखान्यात आणलं, तिथं लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आम्हाला चांडोलीच्या दवाखान्यात. 186 डोज आहेत सर माझ्याकडे, एचव्हीचे 186 डोज आहेत आणि आम्ही ऑन ड्युटी आहोत. सकाळचं आमचं बायोमेट्रिकचं अटेंडन्स आहे, फेस रिडिंगचं अटेंडन्स आहे आमचं. नाही, डायरेक्ट त्या मुलीला. मॅडम नाही, पेशंट ऐका. हा बोला ना, बोला. मला तुमच्या जीवापेक्षा आणि त्या तुमचे जे सिनियर जे आहेत डॉक्टर, त्यांच्या जीवापेक्षा मला त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळं माझ्याकडे हा तुम्ही जिवंत हाडामासाची माणसं आहे, मी जिवंत हाडामासाचा माणूस आहे, तो माणूस आहे तो आता जो लाईन वरती आहे तोही जिवंत हाडामासाचा माणूस आहे. मला तुमच्या आपल्या तिघांपेक्षा त्या मुलीचा जीव महत्वाचा आहे. कारण ती मुलगी 12वी मध्ये शिकते, तिचे नातेवाईक बोलतात आम्ही पाईटला तिला नेलंय, पाईटमध्ये लस उपलब्ध नसताना त्यांनी आम्हाला चांडोलीमध्ये पाठवले. चांडोलीवाले त्यांनी 7 तास उपचार करून आम्हाला वायसीएमला पाठवले आणि रस्त्यामध्ये त्या मुलीची डेथ झाली. तुम्ही म्हणताय आमच्याकडनं तुम्ही ते नातेवाईक त्यांना तुम्ही खोटं बोलताय. लस आमच्याकडे आहे ना सर. बरं असू द्या, तुमच्याकडे ती आली नाही, तुम्ही म्हणताय आमच्याकडे आली नाही, ते म्हणतो आम्ही पाहिजे नाही. कॉन्टॅक्ट मध्येच नाही आणि आमच्या रजिस्ट्रेशनला पण नाहीये पेशंट. पेशंट आल्यानंतर केस पेपर काढतात, पेशंटला आम्ही अटेंड करतो. जर पेशंटला आमचा काही कॉन्टॅक्टच झाला नाही, आम्ही ऑन ड्युटी आहोत, पेशंट आले आम्हाला माहितच नाही, आम्ही ट्रीटमेंट कशी देणार? तुमच्याकडे कुठलं पद आहे त्या दवाखान्याचं? तुमच्याकडे कुठली पोस्ट आहे त्या दवाखान्याची? तुमच्याकडे कुठली पोस्ट आहे? मी वैद्यकीय अधिकारी बोलते दवाखान्याची. म्हणजे तिथले जे डॉक्टर असतील, त्याचे जे कर्मचारी सगळं तुमच्या अंडर आहेत, राईट? हो. ओके. हो. याचा पुरावा जर मी दिला का ते दवाखान्यात मध्ये आले होते, तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून जर चांडोलीला पाठवले, तर तुम्ही आता मी मागाशी पण त्या साहेबांना मी तुमच्या आता लाईनवरती घेतले, त्या साहेबांना पण तेच प्रश्न विचारलाय. त्यांची तयारी तुमची तयारी आहे राजीनामा द्यायची? नाही, कोणते कर्मचारी सर मला माहिती नाही, कारण माझ्या सगळ्या कर्मचारी. अहो तुमच्या कर्मचारी जे दवाखान्यातले, तुम्ही काय दुसरे कोण भाड्याने कर्मचारी आणू शकत नाहीये. तुमच्या दवाखान्यातले जे कर्मचारी आहेत, मी प्रूफ देतो तुम्हाला, मी पुरावा देतो मॅडम तुम्हाला, का त्या माणसांनी ज्या प्रांजल गोपाळे या मुलीला त्यांनी पायटच्या दवाखान्यामध्ये आणले, तुमच्या माणसांनी तिथून लस उपलब्ध नाहीये किंवा काय उपचार आमच्याकडे होत नाहीये म्हणून त्या मुलीला तुम्ही चांडोलीला पाठवली. हे जर प्रूफ मी तुम्हाला दिला, सीसीटीव्ही फुटेज जर तुम्हाला मी दिले, तर तुम्ही त्या पदाचा, त्या डॉक्टर या सरकारी जो तुमच्याकडे जे पद आहे, सरकारी नोकरी आहे, त्या पदाचा तुम्ही राजीनामा देऊ शकता का? तिथं ऑन द स्पॉट मी पत्रकारांच्या समोर तुम्हाला हा प्रश्न विचारतो. हो देऊ शकते. बरं देऊ शकते ना, काहीच प्रॉब्लेम नाही. 100%. हो चालेल ना. ओके ठीक आहे. कारण माझ्या कर्मचाऱ्यांना विचारलं असतं, असं कोणताही पेशंट आलेला नाही असं माझ्या. मी बोलतोय, मी प्रूफ देऊ शकतो, म्हणजे माझ्याकडे कुठला तरी पुरावा आहे म्हणून मी बोलतोय ना. हो चालतंय. ठीक आहे. तर तुम्ही ठेवला तरी चालेल आता.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके सर, तुम्ही ठेवू नका फोन. हॅलो. हॅलो. हां साहेब, माझ्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याचं स्टेटमेंट हे महत्वाचं आहे. कारण मी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी 100% वागणारच. आता चांडोलीचा जो आरोग्य अधिकारी जे आहे तो तुमच्यापेक्षा मोठा आहे की तुमच्यापेक्षा छोटा आहे? त्या दवाखान्याचा जो डॉक्टर असेल तो. नाही ऐका ना, ते तिथले मेन डॉक्टर आहेत, त्यांच्या अंडरमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, ते मेन डॉक्टर आहेत. तुम्ही त्यांच्यापेक्षा छोटे आहेत की मोठे आहेत? हॉस्पिटल आहे तो हॉस्पिटल असू द्या, तुम्ही त्यांच्यापेक्षा छोटे आहेत की मोठे आहेत पदानी? नाही नाही तसं सांग, मी माझ्याकडे फक्त तालुक्याचा 4 ग्रामीण रुग्णालय ग्रामीणचं आहे. चांडोली ग्रामीण मध्ये मोडत नाही तुमच्या माहितीनुसार, बरोबर? हा, चांडोली रुग्णालय हे ग्रामीण मध्ये मोडत नाहीये तुमच्या वक्तव्यानुसार? नाही, ग्रामीण रुग्णालय हे सिव्हिल सर्जनच्या अंडरमध्ये येतात. जे सगळे प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय. मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय का? समजतंय का? तुमच्याकडे जो चार्ज आहे, जो आता जो चालू आहे, त्या चार्ज मध्ये चांडोली रुग्णालय तुमच्याकडे आहे का? नाही नाही, माझ्याकडे नाही ना, ते माझ्या अंडरमध्ये नाही आहेत. चांडोली रुग्णालय हे तुमच्या अंडरमध्ये नाहीये? हो. बरं. आंबोली रुग्णालय हे तुमच्या अंडरमध्ये आहे? आंबोली साईडचे प्रथम आरोग्य केंद्र संपूर्ण तालुक्यामध्ये 10 आता ते चांडोलीचा विषय आपण बाजूला ठेवू, ऐकलं का? चांडोली हा विषय आपण बाजूला ठेवू. ते मी बघतो त्या प्रांजल गोपाळेचं काय करायचंय आणि आता हे मॅडमचं काय करायचंय ना, हे मी माझं बघतो काय करायचं ते. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, आंबोलीमध्ये डॉक्टर आहे की नाही? चांडोलीमध्ये आहेत ना, मेडिकल ऑफिसर आहेत ना तिथे. आंबोलीमध्ये नाही, आंबोलीमध्ये आहेत ना. आहे, बरोबर आहे. किती दिवस तो डॉक्टर तिथं असतोय? किती दिवस तो डॉक्टर तिथं असतोय? तिथं काय तिथं राहूनच आहे हेडक्वार्टरला. नवीन आता रुजू झालेत ना, आधी पीजीला गेले, आधीचे डॉक्टर. सर साहेब, तुम्ही काहीतरी झोपेतून उठल्यासारखं उत्तर देऊ नका. त्या डॉक्टरला माझा कालच फोन झालाय. डॉक्टर डायरेक्ट, मी तुम्हाला रेकॉर्ड पाठवतो. डॉक्टर म्हणतोय मी 3 दिवस कुड्याला असतोय, 3 दिवस आंबोलीला असतोय. तो डॉक्टर जर 3 दिवस कुड्याला असेल आणि जर आंबोलीमध्ये जर एखाद्या माणसाला जर काय झालं. हॅलो, ऐका ना, तिथले आधीचे जे मेडिकल ऑफिसर होते ना, ते पीजीला गेले. पीजीला गेल्यानंतर तिथं डॉक्टर नव्हते, दुसरे कॉन्ट्रॅक्टर होते, ते सोडून गेले. त्याच्यानंतर मध्ये पीजीला गेल्यामुळे तिला जो मेन चार्ज आहे पीएससीचा प्रथम आरोग्य केंद्राचा, ते कुडे पीएससीच्या सेकंड मेडिकल ऑफिसर दिलेला आहे. आणि तिथले डॉक्टर तिकडे 2 दिवस ड्युटी करतात आणि दुसरे एक डॉक्टर नवीन जॉईन झालेले आहेत, तर तिथे राहून ते काम करतात. डॉक्टर आहे त्याला काही कळतंय का? मला तुम्ही सांगा. त्याला सगळं कळतंय. आता हा जो डॉक्टर आहे ना, जो 3 दिवस पुण्याला 3 दिवस आंबोलीला, ह्या डॉक्टरला अनुभव आहे हे तुम्ही फक्त मला सांगा का? ह्या डॉक्टरला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ना? एमबीबीएस डॉक्टर आहेत ना ते. अहो, शिक्षण एमबीबीएस आहे म्हणून. आता माझं शिक्षण, मी मेकॅनिकल डिप्लोमा आहे म्हणून मला काय गाड्यांमधलं सगळं इंजिन खोलता येते का? तुम्ही सांगा फक्त त्याला सगळं. मी त्याला उद्या, तुम्ही या उद्या, मी उद्या त्याला विचारतो सगळ्या गोष्टी. त्याने फक्त व्यवस्थित उत्तर दिले पाहिजे. तिथे इथं डॉक्टर नाहीये, मला त्यातलं काही घंटा कळत नाही. मी उत्तर विचारतो, त्यांनी फक्त उत्तर दिले पाहिजे त्या डॉक्टरांनी. तिथं आहे का तुमची ताकद तिथं यायची? बोलताय तुम्ही त्याला एमबीबीएस अमुक आहे टमुक आहे. मला त्या आंबोली दवाखान्यामध्ये, कुड्यामध्ये दवाखान्यामध्ये प्रॉपर 8 दिवस, 8 नाही, जो प्रत्येक परमनंट तिथं डॉक्टर हवाय. किती दिवसात तुम्ही देऊ शकताय ते सांगा मला. आंबोलीमध्ये एक डॉक्टर आणि त्या कुड्यामध्ये एक डॉक्टर, म्हणजे इथे हा डॉक्टर इथे यायचा, आंबोलीमध्ये 3 दिवस थांबायचा, आंबोलीतून 3 दिवस कुड्याला जायचा. इथं एखादा माणूस मारायला लागलं तर तो तिथून येतं 1 तास घालवायचा, तोपर्यंत माणूस मरून जायचा. नाही नाही, तिथं दुसरे डॉक्टर आहेत ना आणखी. कोणता डॉक्टर आहे? नाव सांगा ना. डॉक्टर उत्तम जाधव नवीन जॉईन झाले. उत्तम जाधव होते, त्याला लाईनवरती घ्या. त्याला मी विचारतो जुलाबावरती कोणती गोळी देते आणि तापावरती कोणती गोळी देतो. एक गोळी जर याचं मी व्हिडिओ काढलेली आहे, याचं माझ्या फोटेज आहे. जर जुलाबावरती त्यांनी 30 गोळी दिली आणि तापावरती पण त्यांनी 30 गोळी दिली, याचा प्रूफ मी तुम्हाला उद्या सकाळी पाठवतो. जर दोन्ही आजारावरती त्यांनी एकच गोळी दिली असेल तर तुम्ही त्याला सस्पेंड करताय? बोलताय तुम्ही एवढं तोंडवर करून? हॅलो,
आता जुलाबावरती पण एकच गोळी देतोय आणि तापावरती पण एकच गोळी देतोय तो माणूस. नाही ते आता BMS डॉक्टर आहेत. आता BMS चाटायचं का त्याला BMS येतं? त्याला त्याची अक्कल नाही त्याला. तापावरती पण एकच गोळी देतोय, तीच गोळी, आणि जुलाबावरती पण तीच गोळी देतोय. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासोबतच केल्यात. लोकांची मी नावच घेत नाहीये, माझ्यासोबतच केल्या. माझ्या फुटेज आहे, माझ्या रेकॉर्डिंग आहे. हा, देऊ तुम्हाला? सस्पेंड करताय त्याला तुम्ही? ताप हा आजार वेगळा आहे आणि जुलाब हा आजार वेगळा आहे, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. कळते ना, तापावरती गोळी वेगळी असते टॅबलेट, आणि ह्याच्यावरती त्या दोन्ही आजारांवरती वेगळी आहे. तर तुम्ही सांगा मला, दोन्ही आजारांवरती टॅबलेट एकच आहे म्हणून तुम्ही त्याचं नाव माझ्या करताय. हॅलो, हा, दोन्हीला गोळी जुलाबाला वेगळी असते, पण जी तापीला दिली ती पण चालते. जर पोट दुखत असेल तर पेन तिने कमी होऊ शकते. पोट दुखत नाहीये, ऐकून घ्या. डोकं दुखतंय, ताप आलाय, ताप मोजला आहे 101चा ताप आहे, आणि जुलाब होत आहेत. त्या सगळ्या आजारावरती त्यांनी एकच गोळी दिली. त्या आजारावरती त्यांनी मला 6 गोळ्या दिल्यात, एकच प्रकारच्या गोळ्या दिल्यात. तापावरती, डोके दुखते तिच्यावरती, आणि जुलाबावरती. मला तुम्ही नेटला सर्च करा, किंवा तुम्हाला कोण हेडमास्टर असेल त्याला विचारा. ह्या 3 आजारावरती जर एकच गोळी असेल तर मला सांगा, ह्या 3 आजारावरती एकच गोळी आहे. मला ह्या सगळ्या प्रकरणाशी मला घेणं देणंच नाहीये साहेब. मी राजीनामा देऊन मग गोळ्या जातो. ऐका ना, तुम्ही सांगितले ना 2 गोळ्या दिल्या मला, मग त्या बरोबर दिल्या ना त्यांनी. मग तुम्ही जे लक्षणं सांगितले त्यानुसार. साहेब मी 2 गोळ्या नाही म्हणलं, मी एकच गोळी बोललो. तापावरती आणि जुलाबावरती 2 आजारावरती त्यांनी एकच गोळी दिली मला. ऐका, आता टाइम जर 2 आजार असेल तर दोन्ही गोळ्या दिल्या जाते, बरोबर आहे ना. मग आपण 2 गोळ्या दिल्या तर मला एकच पॅकेट दिलंय त्यांनी. एक ट्यूब दिली, छातीला लागले. अहो मी तुम्हाला साहेब हे म्हणलोय का, मला ताप आणि जुलाब आहेत, आणि त्या दोन्ही आजारावरती त्यांनी एकच टॅबलेट दिली. नाही, तुम्ही आधी म्हणला की 2 दिली, तापाची पण दिली आणि जुलाबाची पण दिली, मग बरोबर दिली. दोन्ही आजारावरती एकच टॅबलेट दिली त्यांनी. माझ्याकडे व्हिडिओ आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीची अगोदर विराम मधून रोकड्या वस्तीतून मला ही सगळी खबर आलेली. त्यानंतर मला कुठलाही आजार नसतानाही मी त्या दवाखान्यात गेलो. मोबाईल वरच्या खिशामध्ये ठेवला, व्हिडिओ कॅमेरा चालू ठेवला, आणि तिथं त्या मॅडमला भेटलो. मॅडम बोलले, त्यांना मी स्वतः सांगितलं की मला ताप आलाय. त्यांनी माझ्या शरीराला हातही न लावता, ताप न मोजता त्यांनी मला एक टॅबलेट दिली. ही टॅबलेट जुलाबावरती चालती, ही टॅबलेट तापावरती चालती, आणि हीच टॅबलेट डोक्यावरती चालती. छातीला लागले याच्यावरती एक ट्यूब दिली. आणि मी अजून एक सांगितलं, मला गचकरणं झाले तर मला वेगळी एक डर्मी 5 का डर्मी काय मी तुम्हाला मी घरी गेल्याच्या नंतर त्या ट्यूबचं नाव सांगेन. ती टॅबलेट मला त्यांनी दिली. सॉरी, टॅबलेट ती ट्यूब मला त्यांनी दिली. ह्या सगळ्या प्रकरणाची माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, ह्या प्रकरणाचे माझ्याकडे फोटोज पण आहेत. मी हे प्रकरण मी तुमच्यापाशी आणतो. तुम्ही एवढ्या 8 दिवसामध्ये मी येणारच आहे आंबोलीला. तुम्ही आंबोलीमध्ये या, हे प्रकरण मी तुम्हाला दाखवतो. त्या संबंधित ती बाई आहे, जी नर्स आहे, त्या नर्सला तुम्ही ऑन द स्पॉट सस्पेंड करू शकता का, आम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. मी बोलतोय, ऑन कॅमेरा बोलतोय, ऑन रेकॉर्डिंग बोलतोय, म्हणजे मी बोलतोय, मग याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणून बोलतोय. मी काय चोत्या नाहीये साहेब तुमच्याशी ऑन रेकॉर्डिंग बोलायला. अशी प्रकरणं तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा. मी माणसं पाठवतो, तिथं पोरं पाठवतो. ह्या सगळ्या प्रकरणावरती तापाला कोणती गोळी दिली जाते, आणि त्याच विषयावरती दुसऱ्या आजारावरती कुठली गोळी देते, ह्या सगळ्या प्रकरणाची तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो. आणि मग तुम्ही सांगा, मी त्या संबंधित त्या लेडीज असतील, जेंट्स असतील, कोण डॉक्टर असेल, त्या सिस्टर असेल, मी त्यांना तिथं सस्पेंड करतो. ग्रामीणचा चार्जेस तुमच्याकडे आहे ना. मी उद्या फोन करतो, परवा दिवशी फोन करतो, जेव्हा फोन करतो त्या दिवशी फक्त मला सांगा. मी त्या टायमिंगला ॲम्ब्युलन्स तुम्हाला भेटेल. प्रूफ देण्यासाठी मी रात्री 2 वाजता तुम्हाला कॉल करतो. त्या दवाखान्यामध्ये फोन लागले तर भेटतात, मी काढून देतो तुमच्या हातामध्ये. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचा फोन लागू दे किंवा तुमच्या दवाखान्याचा फोन लागू दे, कोणाचा, मी काढून देतो तुमच्या हातामध्ये. मी आहे का तुमची तयारी? ॲम्ब्युलन्स तुम्हाला काय सामान आणायला ठेवली का तिथं? बोलताय तुम्ही माझ्या पुढं?
मला इथून पुढं जी घटना घडली ती घडली, पण इथून पुढं जर मला जर कुठली घटना घडली आणि मला तिथून पुढे जर त्या गोष्टीचा कळलं, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नाहीये, ॲम्ब्युलन्स पंक्चर झाली, ॲम्ब्युलन्स हे बिघडले, ॲम्ब्युलन्स ते बिघडले, डॉक्टर नाहीये, अमकं नाहीये, टमक नाहीये, तर मी हॉस्पिटलला आग लावायला सुद्धा मागं पुढं बघायचा नाहीये. कोणती गुन्हा दाखल करायचा तो बिंदास करा, तुम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं तो बिंदास अडकवा. मला सरकारी अधिकारी आहे, मला त्या गोष्टीचा फरक पडत नाहीये साहेब. मग आंबोली असू दे, पायट असू दे, कुडे असू दे किंवा चांडोली असू दे, मला प्रत्येक ठिकाणी ॲम्ब्युलन्स ही उपलब्धच असली पाहिजे. तुम्ही मारा तिकडं, नाही तर जीव द्या तिकडं, मला त्या गोष्टीची फरक पडत नाहीये. पण मला माझी जनता, माझ्या तालुक्यातली माणसं मला त्या ठिकाणी सुरक्षितच पाहिजे. लक्षात राहू द्या कधी पण. प्रत्येक जण खोटं बोलतोय. आज त्या माणसांच्या डोक्यावरती त्यांचं दुःख आहे, ती खोटं बोलतात. याचा अर्थ का आम्ही फाईटमध्ये नेली आणि तुमची ती बाई बोलते आमच्याकडे आली नाही म्हणून. देतो तुम्हाला उद्या परवा 2 दिवसामध्ये पुरावा त्याचा. काय तो आहे रेकॉर्डिंग माझ्याकडे. तुम्हालाही सांगताना पहिलेच सांगितलं रेकॉर्डिंग चालू आहे, उत्तर जाता निर्णय द्या. त्याही बाईला सांगितलं, पण तुम्ही काय आमचा जीव घ्यायला इथं आलेत का? किती दिवसातून एक डॉक्टर तुमचा आंबोलीमध्ये असतोय? किती दिवसातून एक दिवस तुमचा डॉक्टर कुड्यामध्ये असतो? जरा विचारता का आंबोलीतल्या ग्रामस्थांना, कुड्यातल्या ग्रामस्थांना? ग्रामीणचा भाग आहे ना तुमच्याकडे, ग्रामीणचा प्रश्न विचारतोय तुम्हाला. ऑक्सिजन आहे का तुमच्या कोणत्या दवाखान्यामध्ये ग्रामीणच्या? हॅलो 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 हां हॅलो. ऑक्सिजन आहे का तुमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये? कोणत्या दवाखान्यामध्ये ऑक्सिजन आहे मला सांगू शकता? आंबोलीमध्ये आहे का कुड्यामध्ये आहे, सांगू शकता जरा? ऑक्सिजन आहेत ना आमच्याकडे. कोणत्या? बरं बाकीचं जाऊ द्या, आता कुड्यातलं माहिती नाही, आंबोलीमध्ये आहे? ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे पुढ्यात. मी काय म्हणलं, पुढे जाऊ द्या, आंबोलीमधलं सांगा. कारण आंबोलीमध्ये ऑलरेडी माझं काल बोलणं झालेलं आहे त्यातल्या डॉक्टर सोबत. मी माझ्याकडे मागणी केलेली आहे, मला ही गोष्ट हवी आहे, ती गोष्ट हवी आहे, मला एक डॉक्टर हवा आहे. आणखी एक डॉक्टर 2-4 दिवसामध्ये येणार आहे तिथं. मी 14 तारखेला 2 किंवा 4 2 किंवा 4 हा 2 किंवा 4 दिवसामध्ये येणार आहे. नाही काय म्हणतात काय तुम्ही? हॅलो. हा 2 किंवा 4 दिवसामध्ये येणार आहे. 2-4 दिवसामध्ये येणार आहे. 14 तारखेला गेलो होतो मी, कारण तालुक्यामध्ये 2 ठिकाणी 2 पेशला एक डॉक्टर कमी आहे. तर त्या संदर्भात मी सरांना भेटलो. काल 15 तारखेला इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणले की ते ऑर्डर दिल्यानंतर 2 सरांसोबत बोलणं झालंय. त्यांना जर ऑर्डर कालच्या 15 तारखेला इंटरव्ह्यू मध्ये जर भेटली असली तर ते येणाऱ्या 8 दिवसामध्ये हजर होतील ते. आता मग मला नेट डेट सांगा ना तुम्ही. बरोबर डेट सांगा ना, का ह्या तारखेला ते हजर होतील. नाही कसं आहे, मला काय ऐका ना, त्या ज्या डॉक्टरला ऑर्डर भेटली का त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न राहिला, ते जेव्हा अर्ज घेऊन येतील ऑफिसला किंवा तुझ्या वैयक्तिक प्रश्नाचा अर्थ नाही हजर झाले म्हणून. डॉक्टर आहे तो. माणसाच्या जीवापेक्षा त्याचं पद महत्वाचं नाही, त्याच्या वैयक्तिक कामं महत्वाची नाहीयेत. काम करतोय. ऐका ना, कसं आहे, आता मागे 2 महिन्या गेल्या महिन्यामध्ये परमनंट डॉक्टरचे 2 ठिकाणी 2 ऑर्डर झाले. एक काम करा, एक काम करा, शिंदे सिस्टर माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहे ना. तिने आता ट्रान्सफर करून कुड्याला का कुठे चाकणला गेली ती.
आणखीन कुठे नाही गेले ना तुम्ही? आंबोलीत नाहीये, कुड्याला नाही, कडूसला किंवा चाकणला कुठे गेलेली. तिला घेऊन या आंबोलीमध्ये. मला तुमच्या एकाही डॉक्टरची गरज नाहीये साहेब. सध्या तर कुणाची ट्रान्सफर नाही झाली, आता बदल्या होणार आहे आता अहो, पुढल्या आठवड्यात. 2 वर्षापूर्वी तिचे ट्रान्सफर झाले. तुम्ही हे करून घ्या. तिचं नाव सिंधू शिंदे काहीतरी आहे. नाव तर मला एक्झॅक्टली माहित नाही, पण आडनाव शिंदे एवढं माहिती आहे. तुम्ही इन्क्वायरी करा. मला त्या मॅडमला, त्या सिस्टरला इथं आणून द्या. मला तुमच्या एकाही डॉक्टरची गरज नाही. नाही पण ते तर मला पण माहिती नाही, मी नवीन आलो ना. माहिती घ्या, माहिती घ्या. आता सांगताय. बोलतो ना मी, तर माहिती घ्या. तुमच्या प्रत्येक डॉक्टरपेक्षा, तुमच्या आरोग्य अधिकाऱ्यापेक्षा मला ती सिस्टर महत्वाची येते. त्याला फोन केला तर रात्री 4 वाजता ती 4 वाजता स्वतःच झोप मोड करून तिचा स्वतःचा नवरा, स्वतःची पोरं सोडून ती दवाखान्यात येते. मला ते बाई इथं द्या. मला तुमची गरज पण नाही. करू शकता का एवढं काम? नाही मी माहिती घेऊन सांगेल ना तुम्हाला, मला विचारावं प्रत्येक गोष्टी माहिती घेऊन सांगताय तुम्ही. तर स्वतःवरती कोणते रिस्पॉन्सिबिलिटी नाही का मी हे काम करू शकतो म्हणून? अहो तसं नाही. आता तुम्ही म्हणता 2 वर्षाखाली जे होत्या ते बदली होऊन जर दुसऱ्या तालुक्यात बदली होतं तर तुम्ही तालुका अधिकारी, तुमच्याकडे एवढी ताकद असायलाच हवी आहे साहेब. अहो तुमच्याकडे एवढी ताकद असायलाच हवी आहे का त्या लेडीजला तुम्ही इथं आणू शकता आंबोलीमध्ये? अहो तसं नाही, ते माझ्या हातात थोडंच आहे. तर तुम्ही होते करा, तालुका अधिकाऱ्यासोबत तुम्ही बोला. मला तुमच्या डॉक्टरची एकाच गरज नाहीये. ते बाय ऐका ना, मी कमी असेल तर तिथं मी मागणी करू शकतो की आम्हाला तिथं जास्त जेवढी पदरिक्त आहे तिथे तिकडे द्या म्हणून असं मी मागणी करू शकतो. तुम्ही किती दिवसात मागणी करताय बोला? मला तुमचं लेटर महत्वाचं. चला ते येऊ अगर नाही, तुम्ही किती दिवसात मागणी करताय बोला? मला ते लेटर किती दिवसात पाठवताय मागणी केलेलं? का ती मॅडम इथं, ती सिस्टर मला आंबोलीच्या दवाखान्यात पाहिजे. किती दिवसात मागणी करताय तुम्ही? मी उद्या, मला परवा दिवशी मीटिंग आहे पुण्याला. मोठ्या मीटिंग मध्येच मी तो विषय मांडतो तिथं नेऊन, की तिथं आम्हाला सिस्टर पाहिजेत म्हणून. तुम्ही कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घ्यायला तयार नाही तर राजीनामा द्या, घरी जाणं तुम्ही. तुम्ही एकदा यावं. तुम्ही कधी येताय ना आंबोलीच्या दवाखान्यामध्ये मला एकदा सांगा. मी त्या दिवशी आंबोलीच्या हॉस्पिटलमध्ये येतो. समोर बोलू, फोनवरती बोलण्यापेक्षा समोर बोलू. नाही तर मी दवाखाना फोडून टाकितो. काय गुन्हा दाखल करायची ते करा. तो आंबोलीचा दवाखाना, कुठेचा दवाखाना सगळं फोडून टाकितो मी. असं डॉक्टर असतील, असं जर कर्मचारी असतील, असे जर ट्रीटमेंट असेल तर आम्हाला एकही दवाखाना नकोय. ते आम्ही आई घालतो तिकडे, पुण्याला नेतो नाही तर दिल्लीला नेतो. तुमच्यापेक्षा ते आम्हाला ते पुणे परवडन. मी हे विचारून सांगतो, मी ते विचारून सांगतो. तुम्ही काय फक्त पगार घ्यायला तिथे येत आहे का? कोणाला घेऊ लाईनवरती? बाबाजी गाडीला घेऊ का? भगवान पोकर करायला घेऊ लाईनवरती का? दिलीप मेदगेला लाईनवरती का? अंकुश रक्षाला घेऊ लाईनवरती? त्यांच्यासमोर एक स्टेटमेंट देताय तुम्ही काय? दिलीप मोहिते साहेबांना घेऊ लाईनवरती, माझ्या आमदारांना? एकाचं नाव सांगा त्याला लाईनवरती घेतो मी ऑन द स्पॉट. मी हे विचारून सांगतो, मी ते विचारून सांगतो. मग तुम्ही काय करताय तिथं? आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी तुम्ही काय करताय? काय भजी करता काय तिथं? मग तुमच्या हातात एकही अधिकार नाही तर राजीनामा द्या, घरी निघून जा. एक जर मला चुकीमध्ये सापडलं ना तर मी एक डॉक्टरला ना मी नागडा करून मारीन चौकामध्ये. लक्षात राहू द्या. डॉक्टर झाले तर आमच्या डोक्यावरती मुतण्यासाठी नाही झाले. पगार आमच्या खिशातून घेताय तुम्ही. उपचार करण्यासाठी झालेत. नीट लायकीत यायचं, लायकीचं काम करायचं, लायकीचं उपचार करायचं लोकांवरती. हे विचारून सांगतो मी, ते विचारून सांगतो. तुमच्या हातात अधिकार कोणता आहे मग माणसं मारण्याचा? तासभर बोलतोय, एकही जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही. तुम्ही ते घ्या ना तुमच्या सिनियरला. मी एक तासभर झालं तेच बोलतोय. तुमच्या सिनियर कोण आहे? तुमचा कोण आहे? तुमचा सिनियर कोण आहे? तुमचा वरचा डॉक्टर त्याला लाईनवरती घ्या. अधिकारी कोण त्याला लाईनवर द्या. त्याची घाण खोलून मारतो मी. बोलताय तुम्ही हे माझ्या हातात नाही, ते माझ्या हातात नाही. तुमच्या हातात काय? तो अधिकार तर सांगा माझ्या ह्या हातात माझ्या अधिकार आहे म्हणून. तुम्ही
तुम्ही हे सुद्धा जबाबदारी घ्यायला तयार नाही. तुमच्या डॉक्टर एकाच आजारावरती तीन आजारावरती एकच गोळी देत आहे, एकच टॅबलेट देत आहे म्हणून ती सुद्धा जबाबदारी तुम्ही घ्यायला नाही. तुम्ही करताय काय? किती वाजता दवाखान्यात जातो तुम्ही? हॅलो 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 4 वेळा हॅलो म्हणायला लावू नका. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही सकाळी किती वाजता दवाखान्यामध्ये येता आणि संध्याकाळी किती वाजता दवाखान्यातून जाता? तुम्ही स्वतः सांगा. बाकीचा नंबर होता तुमचा स्वतःच सांगा. कोण? मी तर खेडलाच राहायला आहे ना. खेळला राहू द्या. सकाळी किती वाजता दवाखान्यात जाता? मी ते चेक करणार. तुम्ही जो टायमिंग सांगा तो टायमिंग मी चेक येऊन करणार आहे. त्यांच्या दवाखान्यात येत आहेत, किती वाजता येत आहेत ते मला सांगा. उद्या आणि परवा येता यायचं नाही. मी 2 दिवसांनी येईन. मला 2 दिवस 2 मीटिंग दिवस तुम्ही कुठे जाणार आहेत? नंतर आहे ना खेडलाच आहे मी. 2 खेडला या दिवस तुम्ही. 2 दिवस तुम्ही कुठे जाणार? मला ते सांगा. 2 दिवस कुठे जाणार आहेत? 2 दिवस कुठे जाणार आहेत? मी 2 दिवस उद्या 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत. हा तर कार्यक्रम आहे तर सुट्टीवरती आहे का तुम्ही? हा सुट्टीवरती आहे तुम्ही? नाही मी सुट्टीवर नाहीये. तर दवाखाना हॉस्पिटल संदर्भात कार्यक्रम आहे? टाकले नाहीये. हॉस्पिटल संदर्भात कार्यक्रम आहे का? हा मग ते हॉस्पिटलच आहे. लोकशाही दिन आहे एक ठिकाणी आणि लोकशाही दिन. बरं आता हे शब्द लक्षात राहू द्या. लोकशाही दिन हा गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेला आहे का? तुम्ही त्या दिवशी लोकशाही दिनाच्या दिवशी तुम्ही गैरहजर राहिले तरी तुमचा पगार तुम्हाला भरून भेटेल, किंवा तुम्ही न विचारता न ऍप्लिकेशन करता न अर्ज करता तुम्ही सुट्टीवरती राहू शकता. हे तुम्हाला तुमच्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय का? नाही तसं नाही. आता बोलवलेलं आहे ना काल बोलू द्या. कलेक्टरने बोलू द्या ना तर मुख्यमंत्र्यांनी बोलू द्या. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. कलेक्टर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे संविधानाच्या अंडरच काम करतोय. तुम्ही ऍप्लिकेशन केलंय का? मला ह्या दिवशी लोकशाही दिनानिमित्त मला तिकडे जायचंय. अर्ज केलाय तुम्ही? मग तुम्ही गैरहजर राहणार. त्या दिवसाचा पगार तुम्ही घेणार. बरोबर? हॉस्पिटलच्या कामानिमित्त तुम्ही जाणार आहे का? कोणाचा उपचार करण्यासाठी, कोणाचं ऑपरेशन करण्यासाठी, कोणावरती काय ट्रीटमेंट करण्यासाठी तिकडे जाणार आहे का तुम्ही? लोकशाही दिन असू दे, स्वातंत्र्य दिन असू दे, प्रजासत्ताक दिन असू दे, शिवाजी महाराजांची जयंती असू दे, माणसाच्या जीवापेक्षा हे सगळं महत्वाचं आहे का? तुम्ही सांगा मला. बोला. माणसाच्या जीवापेक्षा, एका व्यक्तीच्या जीवापेक्षा, एखाद्या माणसाच्या ट्रीटमेंटपेक्षा हे सगळं दिन महत्वाचं आहेत का तुमच्यासाठी? मी साहेब कोणालाही सोडणार नाही. कारण माझी एक बहीण गेलेली आहे माझ्यातून, आमच्या लोकांमधून 12वी शिकणारी एक बहीण गेली आणि त्याची तुम्ही म्हणताय आमच्या त्याच्यामध्ये चुकी नाही. मी एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही. तुम्ही असू किंवा तुमची तिकडची लेडीज असू दे, मी लेडीजलाही माफ करणार नाही, जेंट्सलाही माफ करणार नाही. वरती जिल्हा लेवलचा अधिकारी असो किंवा तालुका लेवलचा अधिकारी असो, एकालाही सोडणार नाही. लक्षात राहू द्या. मी प्रत्येकाला ऑन कॅमेरा पत्रकारांच्या समोर सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं उभं राहून प्रश्न विचारायला, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एका विचारणार. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याला तिथं द्यावं लागणार आहे. लक्षात राहू द्या. एकालाही सोडणार नाही मी. तुमच्या जीवापेक्षा मला, तुमच्या संसारापेक्षा, तुमच्या सुट्ट्यांपेक्षा मला माझ्या बहिणीचा जीव महत्वाचा आहे. लक्षात राहू द्या. कधी पण मी एकालाही सोडणार नाहीये. हा अख्खा पश्चिम भाग तळतळ करतो त्या पोरीसाठी आणि तुम्ही म्हणता आमची त्याच्यामध्ये चुकी नाहीये. हा मग चुकी कोणाची आहे? त्या मुलीची आहे. लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला भेटत. तुम्ही बोलताय आमची चुकी नाहीये त्याच्यामध्ये. एक डॉक्टर 3 दिवस कुठेला काम करतोय, तो डॉक्टर 3 दिवसानंतर आंबोलीला काम करतोय. तुम्ही म्हणतो आमची चुकी नाहीये. तुम्ही तालुका अधिकारी म्हणून काम करताय, ग्रामीणचा तुम्ही चार्ज सांभाळताय आणि तुम्ही म्हणताय का ते माझ्या अधिकारामध्ये नाहीये. तुमच्या अधिकाराखाली गोटे खेळणं तुमच्या अधिकारात आहे का? नाही. तुमच्या अधिकाराचा राजीनामा द्या. शेण भरायला जा ना तिकडं. हा माणसं मारण्यापेक्षा शेण भरलेलं परवडलं तुम्हाला. थोडी तरी लाज राहू द्या साहेब तुम्हाला. उद्या हीच रेकॉर्डिंग प्रत्येक न्यूज चॅनेलला लागणार. नाही लागली तर सांग दे ऐकत. हा
माणसापेक्षा तुम्हाला सुट्ट्या महत्वाच्यात. येताच गायला कामावरती राजीनामा द्या, तिकडे आई घाला तुमची. सुट्ट्या घ्यायच्या तुम्हाला. तर लोकशाही दिन सांभाळायचा आहे तुम्हाला, प्रजासत्ताक दिन सांभाळायचा आहे. हा, स्वातंत्र्य झालंय, प्रत्येकाला अभिमान आहे, पण म्हणतो माणसापेक्षा तुम्हाला तुम्ही प्रजासत्ताक दिन, लोकशाही दिन हे महत्वाचं वाटतं तुम्हाला. मग तेच दिवस साजरा करीत बसता, दवाखान्यात येऊच नका ना, राजीनामा द्या. बघतोय काय कोणता आरोग्य अधिकारी कामावरती होतो, सगळ्यांची जर खोलून नाही मारली ना, तुम्हाला कोणता गुन्हा दाखल करायचा ते करा. आज 4 गावातली लोक विरोधात उतरलेत. तुम्ही म्हणताय आमची चुकी नाही, मग चुकी त्या पोरीचीच आहे. तिने आई घातली, साप चावून घेतला, तुमची आई घातली, तुमच्या दवाखान्यामध्ये आली ती मरण्यासाठी. हा, मोबाईल म्यूट काय करताय तुम्ही, नाटकं करता तुम्ही, कळत नाही का मला. कधी आता आंबोलीच्या दवाखान्यात मला सांगा, मी त्या दिवशी येतो तिथं. एकाचे जर नाही कान उघडणे केली, नागराकडून मारलं ना, तर नाव बदलून ठेवा साहेब तुम्ही. 3 दिवस तुम्ही एक डॉक्टर तिकडे पाठवता, 3 दिवस एका दवाखान्यामध्ये तुम्ही. जर एक डॉक्टर आला, पेशंट आलं, नाही उपचार झालं, त्या पेशंट काय मारायचं काय गेली तिथं. हा, का नाही तुम्ही वरती कळू शकत काय. आंबोली दवाखाना आणि कुड्याचा दवाखाना ह्या सगळ्या अंतरामध्ये जवळपास 10-12 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही तिथं आई घालायची 1 तास. एक तर खड्ड्यांचा रस्ता चांगला नाही, आमदार खासदार शट्टो काढतात तिकडं, एक रस्ता चांगला नाही आहे. आणि तुम्ही म्हणताय का आम्ही 3 दिवस तिकडं 3 दिवस इकडं. जर डॉक्टर 3 दिवस तिकडं असेल तर इकडल्या 3 दिवस डॉक्टर पेशंट लोकांनी काय करायचं. अरे बोल ना, 3 दिवस काय करायचं इकडे. तिथं डॉक्टर आहेत ना दुसरे. कोणता डॉक्टर आहे मला ते सांगा ना तुम्ही. का ते डॉक्टर मला ह्या प्रत्येक आजारावरती, प्रत्येक निदानावरती योग्य तो उपचार करीन एवढं सांगा, मी तुम्हाला प्रूफ देतो. नाही, तिथं दुसरे डॉक्टर एक आहेत, त्यांच्याकडे आता थोड्या दिवसात चहा दिला, दुसरे मेडिकल ऑफिसर जॉईन. किती दिवसात आता ते तर सांगा तुम्ही मला, किती दिवसात द्या. बाकीचे डॉक्टर तिथं राहूनच असतात, ते फक्त फोन आठवड्यातून ऐका फोन चालू, तुम्ही आवाज म्यूट का करताय साहेब तुम्ही. नाही, तुमचं ऐकतोय ना मी आता. अरे ऐकतो तर म्यूट का करताय तुम्ही फोन. ऐकतो का तुमचा बांधण माझा बांध, शेजारी नाही म्हणून मी तुम्हाला शिव्या घालतोय. इथं आमची एक मुलगी मेलेली आहे. म्हणून शिवाय घालतोय तुम्हाला. तुम्ही म्हणता हे माझ्या अधिकारात नाही, ते माझ्या अधिकारात. तर तुमच्या अधिकारात आहे काय त्याची लिस्ट सांगता का मला जरा. हे माझ्या अधिकारात आहे का, कचरकुंडी आणायचं माझ्या अधिकारात आहे का, झाडू आणायचं माझ्या अधिकार, काय तुमच्या अधिकारामध्ये. नुसतं अधिकारी होऊन उपयोग नाही साहेब. त्या अधिकारी या पदाचा 4 पण व्यवस्थित पद्धतीने सांभाळता आला पाहिजे. जसं तुकाराम मुंडे सांभाळतात, मुंडे पाटील सांभाळतात. हो, एक चांगला अधिकारी होऊन दाखवा. तुमच्या मुलांना जर केलं ना, आमचा बाप